वांद्रे पश्चिम मतदारसंघातून 1999 ते 2009 अशी सलग 3 टर्म बाबा सिद्दीकी निवडून आले होते। बाबा सिद्दीकी यांचे आमदार, लोकप्रतिनिधी, काँग्रेस नेते, मंत्री अशी ओळख होतीच, पण सुपरस्टार सलमान खानचे मित्र आणि ईदला सलमान, शाहरुख यांना एकत्र आणणारे म्हणून ते जास्त प्रसिद्ध होते। 2014 साली भाजपच्या आशिष शेलार यांनी त्यांना हरवलं। त्यानंतर बाबा सिद्दीकी यांनी 2019 साली शेजारच्या वांद्रे पूर्व मधून आपल्या मुलाला म्हणजेच झीशान सिद्दीकी यांना उभं केलं। 2019 साली 2 शिवसैनिकांच्या भांडणात मतविभाजन होऊन काँग्रेसकडून युवा झीशान विधानसभेत पोहोचले। आता ते राष्ट्रवादीत गेले तर अजितदादांना त्यांच्या रूपानं युवा चेहरा मिळणार आहे, मात्र त्यांच्या समोरील वाट सोपी नसेल। वांद्रे पश्चिम भाजपकडे आहे तर वांद्रे पूर्व शिवसेनेकडे आहे। जागा सुटली तरी मतांचं गणित सोपं नाहीये। लोकसभेत महाविकास आघाडीनं मुंबईत 6 पैकी 4 जागा जिंकल्या होत्या। 5वी फक्त 48 मतांनी येता राहिली होती। या यशात मुस्लिम आणि दलित मतदारांचा वाटा मोठा होता। मवियाला पूरक वातावरण होतं, पण क्रॉस वोटिंग प्रकरणामुळे काँग्रेसकडून पुन्हा तिकीट मिळणं झीशानसाठी सोपं नव्हतं। झीशान यांनी ही जोखीम घेतली आहे। याचा त्यांना फायदा होईल का? ते सोबत आले तर राष्ट्रवादीला आणि महायुतीला फायदा होईल का? काँग्रेस डॅमेज कंट्रोल कसं करेल की उबाठा शिवसेनेला जागा खरंच सोडून देईल? या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील।